नमस्कार. प्रेक्षक हो, सह्याद्री वाहिनीच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर प्रतिभा माने तुमचे मनापासून स्वागत करते. प्रेक्षक हो, पृथ्वीवरील जीवसृष्टी हा निसर्गाचा एक अविभाज्य घटक आहे. त्यामुळे निसर्गामध्ये घडणाऱ्या बदलांचा जीवसृष्टीवरती प्रत्यक्षात परिणाम होत असतो. हवामानामध्ये घडणारे बदल, त्याचप्रमाणे तापमान, त्याचप्रमाणे दिवस रात्र, ऋतुचक्र या सगळ्यांचा परिणाम जीवसृष्टीवर आणि त्याचप्रमाणे मानवी शरीरावर होत असतो. आणि या सगळ्या बदलांमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा बदल असतो, तो म्हणजे दिवस आणि रात्र. दिवस आणि रात्र आणि या योगाने येणारे प्रकाश आणि अंधार याचा मानवी शरीरावरती कशा प्रकारे परिणाम होतो, आरोग्यावरती त्याचे काय महत्त्व आहे, या सगळ्यांची माहिती आपण आजच्या भागामध्ये करून घेणार आहोत. प्रेक्षक हो, आजचा आपला विषय आहे नैसर्गिक कृत्रिम प्रकाश आणि अंधार, समज आणि गैरसमज आयुर्वेदीय दृष्टिकोन. विषय पुन्हा एकदा सांगते, नैसर्गिक कृत्रिम प्रकाश आणि अंधार, समज गैरसमज आयुर्वेदीय दृष्टिकोन. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आयुर्वेद तज्ज्ञ, आयुर्वेद विद्या पारंगत वैद्य समीर जमदग्नी सर. नमस्कार सर. नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. प्रेक्षक हो, सरांचं व्यक्तिमत्व सुपरिचित आहे. फक्त महाराष्ट्रात नाही तर भारतातही सर खूप नावाजलेले तज्ज्ञ आहेत. तरी पण मी आपल्या नवीन प्रेक्षकांना मी त्यांची ओळख करून देते. सर वैद्य समीर गोविंद जमदग्नी सर, आपण मागील 40 वर्षापासून पुणे, मुंबई आणि कोल्हापूर येथे यशस्वी आयुर्वेदिक चिकित्सक म्हणून कार्यरत आहात. श्री विश्ववती आयुर्वेदिक रुग्णालय कोल्हापूर तसेच नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल बार्शी येथे सर प्रमुख चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत. भारत सरकारने सरांना राष्ट्रीय धन्वंतरी पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. अलीकडे सरांना भारत सरकारद्वारे राष्ट्रीय आयुर्वेद गुरु म्हणून सुद्धा सन्मानित केलेले आहे. कॅन्सर, हृदयरोग, क्रिटिकल इलनेस, वंध्यत्व, गतिमंदत्व, मतिमंदत्व, पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स या व इतर आजारांवर उपचारांमध्ये सरांनी विशेष प्रावीण्य मिळवलेले आहे. माननीय राष्ट्रपती व इतर अनेक मान्यवर जसे मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार, साहित्य, क्रीडा, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्ती सरांचे मानद चिकित्सक म्हणून सर कार्यरत आहेत. सरांच्या दवाखान्यामध्ये सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि सल्ल्याने सर्व आजारांचे निदान व उपचार करण्यासाठी तसेच वेळेचा अपव्यय टाळून रुग्णांच्या सेवेसाठी एक्सपर्ट डॉक्टरांची टीम सतत कार्यरत असते. वैद्य समीर जमदग्नी सरांकडे श्री विश्वामृत आयुर्वेद अध्ययन या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना गुरुकुल पद्धतीने आयुर्वेदाचे शिक्षण विनामूल्य दिले जाते. सुरू करूया आजच्या कार्यक्रमाला. सर, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये. सर, आपण बघायला गेलो तर साधारण शारीरिक मानसिक आजारांबद्दल सगळ्यांना माहिती असते, त्याची कारणं किंवा त्याची चिकित्सा याबद्दलही बऱ्याच लोकांना माहिती असते. पण ज्या वेळेला सभोवतालच्या वातावरणाचा किंवा वातावरणामध्ये घडणाऱ्या बदलांचा विचार केला जातो त्यावेळेला लोकांना माहिती नसते की ह्याचा सुद्धा आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. तर साधारणपणे प्रकाश आणि अंधार याचा सुद्धा आपल्या दिवस आणि रात्रीवरती बराच परिणाम होतो, आरोग्यावरही परिणाम दिसून येतो. तर प्रकाश आणि अंधाराविषयी सर काय सांगाल? बरोबर. कसं होतं, हवा, पाणी, अन्न हे बाह्य प्राण धरले जातात. आता हवा म्हणताना त्यात O2 किंवा ऑक्सिजन हे जास्ती धरलं जातं. पण ही सगळी सृष्टी जी आहे ना ती दोन वीर्याने किंवा दोन गोष्टींनी व्यापली गेलेली आहे. एक म्हणजे उष्णता आणि दुसरी शीतता. तर जर सूर्य नसता तर आपण सूर्यमालिकाही तयार झाली नसते आणि आपण जन्मालाही आलो नसतो. चंद्र नसता तर स्त्रियांचं ओव्युलेशन होणं आणि गर्भाशयाशी संबंधित गोष्टी झाल्या नसत्या. स्त्रियांची ल्युनर सायकल असते आणि पुरुषांची जी आहे ती सोलर सायकल असते. पुरुषांच्या आयुष्यामध्ये घटना जी आहे त्या 12 वर्षांनी रिपीट होण्याची शक्यता असते आणि दर महिन्याला स्त्रियांच्या बाबतीतला त्यांचा भावनिक इमोशनल ब्रेन किंवा लिंबिक सिस्टीम जी आहे ती काम करत असते आणि त्याचा परिणाम जो आहे तो त्यांच्या प्रकृतीवरती दर महिन्याला येत असतो. त्यामुळे मूड स्विंग येणं, पाळीच्या आधी कटकट होणं, चिंता होणं, पाळीच्या काळात त्रास होणं, ओव्युलेशनच्या काळात त्रास होणं, असं स्त्रियांचं भावविश्व हे एकदम पुरुषांच्यापेक्षा वेगळं पडतं असं होतं. तर प्रकाश हा काय आहे तर तो लहरी आणि कणांयुक्त असा भाग आहे. फक्त लहरी नाही आहे त्याच्यामध्ये, फोटॉनसुद्धा त्याच्यामध्ये असतात आणि ते सतत प्रसरणशील किंवा पसरणारे असे असतात. तर प्रकाशाची ही व्याख्या आपण लक्षात घेतो आणि सूर्यप्रकाश हा नैसर्गिक प्रकाश आहे, चंद्राचा प्रकाश हा नैसर्गिक प्रकाश आहे, तारकांचा प्रकाश जो आहे ना तो सुद्धा आपण नैसर्गिक प्रकाश बघतो. अग्नी कुठं पेटवला आहे त्यातनं निघणारा प्रकाश जो आहे किंवा वणवा लागलेला आहे तर तो सुद्धा नैसर्गिक प्रकाश आहे. प्रकाश ज्या वेळेला नसतो त्यावेळेला त्याचा अभाव असतो आणि तो म्हणजे अंधार आहे.
जे अंधाराची माहिती वेगळी बघायची खरं म्हणजे गरजच नाही आहे. जे प्रकाशाच्या बाबतीत आपण बघतो त्याच्या विरुद्ध गोष्टी बघायला लागल्या की आपल्याला अंधाराची कल्पना येते. जसं ज्ञानेश्वर माऊलींनी गीतेमधल्या भावार्थातील दीपिकेच्या टीकेत सांगितलेलं आहे की दैवी संपत्ती कोणती आहे हे जर बघितलं तर आसुरी संपत्ती कोणती आहे, ज्ञान कोणतं आहे हे समजलं की अज्ञान समजतं. तसंच हे प्रकरण आहे. असं जर लक्षात घेतलं तर मग हा प्रकाशाचा भाग खूप महत्त्वाचा आहे. कृत्रिम प्रकाश जो असतो तो हल्ली खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला LED च्या संदर्भामध्ये, मेणबत्तीच्या स्वरूपात, इंधनाच्या स्वरूपातला प्रकाश असतो तो आपल्याला बघायला मिळतो. आणि हे सगळे प्रकरण बघत असताना आपल्याला नैसर्गिक प्रकाश आणि कृत्रिम प्रकाश ह्याचे फायदे तोटे काय हे बघणं मग क्रमप्राप्त होऊन जातं. त्याच्याबरोबरीने काय होतं की अंधार जो आहे त्याच्या अंधारा म्हणजे प्रकाशाचा जो अभाव आहे तो सुद्धा कृत्रिम तयार केलेला अंधार आणि आपोआप तयार झालेला अंधार, अमावस्येचा जो आहे, ग्रहणाच्या काळचा जो आहे, रात्रीचा जो आहे, पडदे लावून केलेला अंधार जो आहे, तो सगळा जो आहे ना तो अंधारसुद्धा खूप महत्त्वाचा आहे. आता ओव्हरऑल जर बघितलं ना तर असं लक्षात येतं की ह्या गोष्टींचा आपल्या जीवनावरती काय परिणाम येणार आहे हे बघताना आपण व्यवहारातल्या अनेक गोष्टी बघत असतो. पुरुषोत्तम लोकसंहिता नावाचा एक सिद्धांत आयुर्वेदात सांगितलेला आहे. जे बाहेर आहे ते आपल्या शरीरामध्ये आहे, जे ब्रह्मांडात आहे तेच पिंडामध्ये आहे. या न्यायाने आपल्या शरीरातल्या या गोष्टी जर बघायला आपण सुरुवात केली तर मग आपल्या पोटातली जी भूक आहे, वैश्वानर जो आहे किंवा अग्नी जो आहे ना तो या प्रकाशाशी आणि सूर्याशी संबंधित असा आहे हे आपल्या लक्षात यायला लागतं. कफ जो आहे तो प्राकृत स्वरूपातला जो कफ आहे तो आयुर्वेदाने सत्वगुणात्मक सांगितलेला आहे, परंतु जो विकृत कफ आहे तो सुश्रुताचार्याने तमोगुणात असं सांगितलेला आहे. तर सात्विकता जी आहे ती या प्रकाशाच्या हिशोबाने आपण बघत असतो. पण हे बघत असताना आपल्याला वनस्पतींच्यावरती परिणाम काय होतो प्रकाशाचा जर आपण बघितलं तर फोटोसिंथेसिस किंवा प्रकाश संश्लेषण हे जे काम आहे त्याच्यातून ऑक्सिजन बाहेर लिबरेट होतो जो सजीवांना उपयोगी पडत असतो. आणि सजीवांचं अन्न वनस्पती तयार करतात, त्यांच्यासाठी स्वतःलासुद्धा ती गोष्ट जी आहे ती त्यांना उपयोगी पडत असते. याच्याबरोबरीने असं होतं की कृत्रिम प्रकाश जर त्या वनस्पतींच्या वरती पडला गेला तर मग त्यांचा जो सर्कॅडियम रिदम आहे ज्याच्याविषयी आपण जैविक घड्याळाच्या विषयी नंतर बघणार आहोत ते सुद्धा त्यांचं वनस्पतींचं सुद्धा हल्ली डिस्टर्ब व्हायला सुरुवात झालेली आहे. तर हे लक्षात आपण घेणं वनस्पतींच्या हिशोबाने बघणं खूप गरजेचं आहे. आता प्राणी जे असतात इतर पक्षी वगैरे, कीटक वगैरे ह्याच्यावरती सुद्धा या कृत्रिम प्रकाशाचा, नैसर्गिक प्रकाशाचा खूप परिणाम येत असतो. नैसर्गिक प्रकाश असेल आणि सूर्य जर असेल तर त्यांना दिशा बरोबर समजते. आपण चिलटं जे आहेत किंवा कीटक जे आहेत ना ते दिव्याभोवती धिंगाणा घालत असताना आणि एक गोलाकार पद्धत फिरताना बघतो. तर खरं असं आहे की इव्हॉल्युशनच्या काळामध्ये हे कीटक ज्यावेळेला निर्माण झाले त्यावेळेला सूर्याला मागच्या बाजूला ठेवून पाठीवरती सूर्याला घेऊन फिरण्याची आणि दिशा शोधण्याची त्यांची प्रक्रिया असायची. तर त्यांना तो दिवा त्यावेळेला सूर्य वाटतो आणि त्यामुळे होतं काय की ते तिथंच घिरट्या घालत बसतात आणि त्यातनं त्यांची मुक्तता होत नाही असं होतं. तर हा जो भाग आहे तो प्रकाशाच्या हिशोबाने, कृत्रिम प्रकाशाच्या हिशोबाने लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. निर्जीव गोष्टी ज्या आहेत त्याच्यावरसुद्धा प्रकाशाचा परिणाम होतो, अंधाराचा परिणाम होतो. काढा करताना जसा पहिल्यांदा गरम करायला सांगितलेला आहे आणि दिवस रात्री तो काढा तयार करायचा आहे. दिवसभर उकळलेला आहे, रात्रभर गॅस किंवा शेगडी बंद केलेली आहे आणि थंड गोष्टीचाही परिणाम त्या गोष्टीवरती झाला आहे आणि दुसऱ्या दिवशी तो काढा जो आहे तो गाळून घेतलेला आहे. हा प्रकार जो आहे तो जसा योग्य आहे ना तसंच इथं आहे की निर्जीव गोष्टीवरती प्रकाशाचा परिणाम जो होतो, प्लास्टिक आहे, धातू आहेत, कपडे आहेत, तर ते विटलेले आपल्याला का जाणवतात तर तिथं फक्त प्रकाशाचा संबंध नाही, अंधाराचा सुद्धा संबंध असतो. तर हे सगळं असं सांगण्याचं कारण हे आहे की या प्रकाशाचं आणि अंधाराचं आपल्या आरोग्याच्या बाबतीत कुठेतरी महत्त्व आहे हेच आपण दुर्लक्षित करायला सुरुवात केलेली आहे. आणि म्हणून हा भाग जो आहे तो लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. ह्याच्यासाठी काही गोष्टी ज्या आहेत ना त्या लक्षात घेणं गरजेचं आहे. आयुर्वेदामध्ये असं सांगितलेलं आहे की सकाळच्या वेळेला कफ असतो, दुपारच्या वेळेला पित्त असतं वाढलेलं आणि संध्याकाळच्या वेळेला वात वाढलेला असतो. लहानपणी कफ जास्ती शरीरात असतो, तरुण वयात पित्त असतं, म्हातारपणी वात असतो. ऋतू सांगितलेले आहेत की वर्षा ऋतूमध्ये वात वाढलेला असतो, शरद ऋतूमध्ये पित्त वाढतं आणि वसंत ऋतूमध्ये कफ वाढतो. तर हे होतं कशामुळं तर चंद्र सूर्यांच्या गतीमुळे हे सगळं घडत असतं. आणि हे असं असेल तर ते जैविक घड्याळ किंवा सर्कॅडियम रिदम लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. तर हा जो रिदम आहे तो 24 तासाचा असतो आणि त्याच्यामध्ये आपल्या शरीरातले जे बदल आहेत ते चंद्र आणि सूर्याच्या गतीशी संबंधित आहेत, त्यांच्या प्रकाशाशी संबंधित आहेत. असं जर लक्षात घेतलं तर मग आपल्याला आत्ता सांगितलेला हा आयुर्वेदाचा भाग किती मूलगामी आहे हे समजायला सुरुवात होते. काळ आहे तो सुद्धा गतीची अपेक्षा करतो, चंद्र सूर्यांची अपेक्षा करतो. दिवस रात्र जी होती ती सुद्धा या प्रकाशाशी आणि अंधाराशी संबंधित अशी आहे. आणि असं जर असेल तर तुमच्या शरीरातल्या याच्यावर ज्या प्रक्रिया आहेत ते या सर्कॅडियम रिदमच्या अनुषंगाने चालत असतात. असं जर असेल तर तिन्ही चांदेल जेव्हा पानं मिटतात
त्यावेळेला मनुष्याने झोपायची तयारी करायला पाहिजे. आणि खरं म्हणजे त्याची झोपण्याची वेळ ती 7-7:30च्या दरम्यान, सूर्यास्तानंतर लगेच अर्धा पाऊण तासाने अशी असायला पाहिजे. आणि पहाटे 3 ते 3:30च्या दरम्यान उठायला पाहिजे. तर हे प्रकरण होत नाही. आपण रात्री जागत राहतो आणि कृत्रिम प्रकाश घेतो. पिवळा बल्ब जरा तरी बरा आहे, ट्यूबलाईटचा पांढरा प्रकाश हा भयानक त्रासदायक आहे. निळा प्रकाश जो आहे तो आपल्या शरीरामध्ये मेंदूला स्वस्थ बसू देत नाही आणि सतत तो उत्तेजित राहतो. आणि सगळे स्क्रीन जे असतात ना ते बऱ्याच वेळा निळा प्रकाश जो आहे तो आपल्या अंगावरती टाकत असतात. लाल रंगाचा जो प्रकाश आहे तो साधनेसाठी आपल्याला उपयोगी पडत असतो. तर हे सगळं जर प्रकरण आपण लक्षात घेतलं ना तर मग आपल्याला असंही जाणवायला लागतं की हा जो भाग आहे तो आयुर्वेदाच्या हिशोबाने खूप महत्त्वाचा आहे, आरोग्याच्या हिशोबाने सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. तर मला असं वाटतं की हे प्रकरण जे आहे ते अजून विस्ताराने आपण या लेक्चरमध्ये आणखी पुढे बघायचं आहे. बरोबर. प्रेक्षक हो, प्रकाश आणि अंधाराविषयी ही माहिती आपण अशीच घेणार आहोत, पण इथे वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय, पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिव पेठ, ऑफ बाजीराव रोड, नातोबा गणपती जवळ, पुणे 411030, शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333, तसेच 7774919193 आणि 9595810727. ईमेल shriviswamrut@gmail.com. तर प्रेक्षक हो, ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये. आणि आज आपण चर्चा करत आहोत नैसर्गिक कृत्रिम प्रकाश आणि अंधार, समज गैरसमज, आयुर्वेदीय दृष्टिकोन. आणि या विषयावर मार्गदर्शन करत आहेत वैद्य समीर जमदग्नी सर. प्रेक्षक हो सर, आपल्या प्रत्येक भागामध्ये आरोग्यविषयक टिप्स घेऊन येत असतात. त्या टिप्सबद्दल मी आता तुम्हाला माहिती देते. टिप नंबर 1 आहे, कानाची ताकद चांगली टिकून राहण्यासाठी जेवणाच्या सुरुवातीला अर्शकुटार गोळी 125 मिलीग्राम 2 वेळा घेत जावी. दर 42 दिवसांनी हे औषध 20 दिवस बंद करावे. यासह नाकामध्ये बिल्व तेल 3-3 थेंब टाकावे. वयाच्या 35 वर्षांनंतर हे औषध कायमस्वरूपी घेता येते. टिप नंबर 2 आहे, रोज रात्री इसबगोल 1 ते 2 चमचे पाण्यामध्ये भिजवून घेतल्यास रक्तातील मेदाचे प्रमाण कमी होते आणि हा प्रयोग सतत 3 महिने करावा. चला तर प्रेक्षक सुरू करूया आपल्या पुढच्या प्रश्नाला. सर, आपण प्रकाश आणि अंधाराबद्दल बोलत आहोत आणि प्रकाश आणि अंधाराचा ज्यावेळेला विचार केला जातो त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाची असते ती म्हणजे झोप. तर झोप कशी येते, जाग कशी येते, याविषयी काय सांगाल? बरोबर आहे. कसं होतं, आयुर्वेदानुसार कफ जो आहे ना तो तमोगुणात्मक गुण त्याचे ज्यावेळेला दाखवायला सुरुवात करतो आणि दिवसभर जेव्हा थकवा येतो त्यावेळेला मग रात्री झोप येण्याची प्रक्रिया जी आहे ती नॅचरली सुरू होत असते. आणि झोप पूर्ण झाली, रात्रीचा 10 ते 2चा जो काळ असतो त्याच्यामध्ये पित्त जे आहे ते शमलं जातं आणि वेअर टेअर शरीराचं दुरुस्त केलं जातं आणि पहाटेपर्यंत ही प्रक्रिया सतत सुरू राहून मग वाताचा काळ सुरू झाला की जागृती हे लक्षण येतं. कारण चलत्व जे आहे ते वाताच्या हिशोबाने लक्षात घ्यायला लागतं. तर हा आयुर्वेदीय विचार झाला. दिवसभर थकलेला असताना आणि प्रकाश कमी व्हायला लागला आणि अंधार हळूहळू यायला लागला की मेंदूतली पिनियल बॉडी जी आहे ना ती ॲक्टिवेट व्हायला लागते आणि त्याच्यातनं मग मेलॅटोनिन नावाचा एक जो पदार्थ आहे तो सिक्रेट व्हायला लागतो अधुशास्त्राच्या हिशोबाने. आणि मग त्याचा परिणाम म्हणून माणसाला हळूहळू झोप यायला सुरुवात होते. जितकं आपण जागर होऊ तितकं झोपण्याची इच्छा जी आहे ती तीव्र व्हायला लागते. रात्र झाली की मेंदूच्या ज्या लहरी ज्या आहेत त्यासुद्धा मंदावतात आणि त्यामुळे रॅपिड आय मुवमेंट आणि नॉन रॅपिड आय मुवमेंटच्या ज्या लहरी ज्या आहेत ना त्या हळूहळू तुमच्या ज्या आहेत त्या एस्टॅब्लिश व्हायला लागतात आणि मग झोपेच्या हिशेबाने आपण कार्यरत व्हायला लागतो. 90 मिनिटाचा साधारण हा कालावधी राहतो. मध्ये 10 ते 15 मिनिटांची अवस्था जी असते त्याच्यामध्ये रॅपिड आय मुवमेंट्स असतात आणि अशा 4 ते 5 सायकल्स येऊन गेल्या की मनुष्य सकाळी उठताना जागा होण्याच्या अशांची प्रक्रिया सुरू होते. तर हे चंद्र आणि सूर्याच्या गतीशी संबंधित असल्याकारणानं सूर्य मावळल्यानंतर झोपेची तयारी करायला पाहिजे. पण आपण रात्रीपर्यंत पिक्चर सिरियल्स वगैरे बघत बसतो, इतर गप्पा टप्पा करत बसतो आणि मग त्याचा परिणाम जो होतो तो आपल्या शरीराची विकृत पद्धतीने यायला सुरुवात होते. सकाळ होत असताना हा प्रकार जो आहे तो उलट पद्धतीने आपल्या शरीरामध्ये सुरू होतो. जेव्हा झोप येते त्यावेळेला शरीराचं टेम्परेचर हे हळूहळू कमी यायला लागतं. परंतु ज्यावेळेला जागृती यायची असते त्यावेळेला मग हे जैविक घड्याळाच्या हिशोबानेच आपली जागृती जी आहे ती पुन्हा येत असते. जसं वाताचा काळ सुरू झाल्यानंतर जागृती येत्यास आयुर्वेद म्हणतो तसं.
तर मेलाटोनिनचं प्रमाण जर कमी यायला लागलं हळूहळू तर मग कॉर्टिझॉल नावाचा हार्मोन जो आहे तो आधुनिक असं धरतं की जास्ती मोठ्या प्रमाणात यायला लागतो. ऊर्जा आणि ॲलर्टनेस सतर्कता जी आहे ती त्याच्यामुळे यायला लागते आणि त्याचा परिणाम म्हणून हळूहळू आपल्या बॉडी टेम्परेचरमध्ये वाढ होते. आणि हे सगळं प्रकरण आहे ते आपल्या पापणीच्या संबंधीनं आहे. म्हणजे झोप यायला लागली आणि मेलाटोनिन वाढायला लागले की आपल्या पापण्या मिटा लागतात. तर त्या वेगाला रिस्पेक्ट द्यायला पाहिजे, झोपेच्या वेगाला, आणि पटकन झोपलं जायला पाहिजे. ही प्रक्रिया खूप महत्त्वाची आहे. याच काळामध्ये डोपामाइन वाढत असल्याकारणानं मनुष्य जो आहे तो सतर्क राहतो, त्याचं BP आहे ते थोडंसं शूटअप व्हायला लागतं. आणि सतत जर तुम्ही रात्री जागायची सवय अशी ठेवायला लागलात तर मग हा प्रकार जो आहे तो वारंवार व्हायला लागतो आणि मग तुमचं ब्लड प्रेशर वगैरे वाढायला लागतं. डोपामाइन तयार होण्यासाठी म्हणून साखर जी आहे त्याच्याविषयी तर क्रेविंग सुरू होतं आणि तुम्हाला मधुमेहसुद्धा त्याच्या मागं लागतो. हे जागं होणं आणि झोपणं या प्रक्रिया जर तुम्ही नैसर्गिकरित्या केल्या तर तुम्हाला मधुमेह होण्याची शक्यता कमी आहे, BP वाढण्याची शक्यता कमी आहे. आणि शरीराच्या सगळ्या ज्या चयापचयाच्या प्रक्रिया आहेत आधुनिक शास्त्रानुसार असतील किंवा आयुर्वेदानुसार त्या अंधार आणि याच्याशी संबंधित आहेत, प्रकाशाशी संबंधित आहेत. असं जर असेल तर मग आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य किंवा अब्रह्मचर्य हे 3 उपस्तंभ किंवा जे पिलर्स सांगितलेत आयुष्याचे, त्यातली निद्रा किती महत्त्वाची हे समजतं, आहाराचं महत्त्वही समजून येतं, ब्रह्मचर्याचं महत्त्व समजून येतं. आहार केव्हा करायचा आहे तर दिवस ज्या वेळेला आहे चालू त्यावेळेला आहार करायला पाहिजे प्रकाश असताना, सूर्य असताना. सूर्य मावळल्या रात्रीला जेवायची परवानगी आयुर्वेदामध्ये नाही आहे. 40 नंतर एक भुक्त राहावं आणि दुपारी जेवण करावं असं सांगितलेलं आहे. निद्रेचा संबंध पुन्हा आता सांगितला तसा अंधाराशी कसा आहे आणि प्रकाशाशी कसा आहे हे सांगितलं. आणि ब्रह्मचर्य किंवा अब्रह्मचर्य हे सुद्धा अंधाराशी आणि प्रकाशाशी संबंधित असंच आहे. प्रकाश असताना मैथुन कर्म, कामेच्छा या गोष्टी वर्ज्य करायला सांगितलेल्या आहेत. अंधार असताना या गोष्टी घडायला पाहिजेत, अन्यथा आयुष्याचा ऱ्हास होता असं सांगितलेलं आहे. म्हणजे आहार, निद्रा, ब्रह्मचर्याचा विचार विथ रेफरन्स टू जर तुम्ही अंधार आणि प्रकाश जर बघायला लागलात तर मग आयुर्वेदाची माहिती आपोआप तुम्हाला कळल्याशिवाय राहणार नाही. तर हा भाग खूप महत्त्वाचा आहे म्हणून आता सांगितला. आता असाच दुसरा येणारा जो प्रॉब्लेम असतो तो म्हणजे जेट लॅगचा प्रश्न बऱ्याच लोकांना येतो की विमानातून ज्यावेळेला पूर्वेकडच्या बाजूला आपण जायला लागतो रेखांशावरून आणि 3 साधारण आपले टाईम झोन आपण जर ओलांडले, एक टाईम झोन असतो तो 15 अंशात असतो साधारण आणि 1 तास साधारण ते अंतर असतं. असे 3 जर तुम्ही ओलांडताय आणि पूर्वेकडे जाताय ना तर तुम्हाला त्याचा भयंकर त्रास होऊ शकतो जेट लॅगचा. चिडचिड होते, त्रागा होतो, आदळपट होते, तुमचं बॉडी टेम्परेचर आहे ते वाढायला लागतं, डोकं दुखायला लागतं, मूड स्विंग्स यायला लागतात, निद्रा नाश होता, अशी त्याची लक्षणं येत असतात. आणि जिथं कुठं तुम्ही उतरणार आहे तिथं गेल्यानंतर मग तुम्हाला तुमचं काम व्यवस्थित जमत नाही. ते जर तुम्ही पश्चिमेच्या दिशेने जायला लागला तर तुम्हाला त्रास कमी होत असतो, टाईम झोन तुम्ही जरी क्रॉस केले तरीसुद्धा. तर हे जर लक्षात घेतलं तर मग हा भाग असा का घडतो, पूर्वेकडे जात असताना सतत तुम्ही जागृतीच्या अवस्थेकडे येता कारण ती उगवती दिशा आहे आणि पश्चिमेकडे जात असताना अंधाराची दिशा आहे आणि झोपेची दिशा आहे. तर झोपेकडे शरीर चाललं तर त्याला त्रास फारसा होत नाही, पण झोपेची अवस्था आहे आणि तुम्ही जर पूर्वेकडे जायला लागलात तर ती जागृतीची अवस्था त्याला सहन होत नाही. तर अशा वेळेला अंगाला तेल लावावं, अंग रगडून घ्यावं, गरम गरम पाण्याने आंघोळ करावी, जटामांसीसारखं एखादं औषध घ्यावं, शांत राहण्यासाठी मेंदू ओंकाराचा किंवा भ्रामरीचा उपयोग करावा आणि गुडूप झोपून जावं सगळे पडदे लावून आणि जेव्हा जाग यायची तेव्हा येऊ दे. असं जर झालं ना तर तुमचा जेटलॅग जो आहे तो उत्तम पद्धतीने दुरुस्त होत असतो. तर हे प्रकरण जेटलॅगच्या हिशोबाने लक्षात घेतलं आणि त्याचे उपचारही आत्ता आपण सांगितले. मला वाटतं एक फोन येतोय, आपण तो फोन घेऊया आणि त्याचंही उत्तर देऊया. नक्कीच. मंगल आपटे बोलतात पुण्यावरून. हॅलो हॅलो. नमस्कार. हां नमस्कार, बोला. हा, मला असा प्रश्न विचारायचा आहे की नॉर्वेला 6 महिने उजेड असतो आणि 6 महिने अंधार असतो, तर ते तिथे काय करतात म्हणजे त्यावेळेला आपली तब्येत त्यांची कशी राहत असेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दिव्यासमोर जर डोळे आपले हे केले रात्रीच्या दिवशी आणि सगळा अंधार केला तर डोळ्यात प्रकाश येत असेल तर डोळ्याचा चष्म्याचा काही प्रॉब्लेम कमी होऊ शकतो का असं मला विचारायचं आहे. सूर्याकडे बघितलं तर सूर्याकडे बघितल्यानंतर 2 मिनिटं डोळ्याला काही म्हणजे प्रकाश मिळाला 2 मिनिटं सकाळच्या, तर त्या तुम्ही काही सांगू शकाल का? हो, धन्यवाद मंगलताई, तुमचा प्रश्न कळलेला आहे. उत्तर किंवा दक्षिण ध्रुवावरती जिथं 6 महिने प्रकाश आणि 6 म्हणजे अंधार आहे, तर आयुर्वेदाने जे देश सांगितले ते वेगवेगळे, त्यात कुठं राहावं आणि कुठं नाही. तर अतिशीत प्रदेश, अतिउष्ण प्रदेश, जिथं साप, विंचू, काटा वगैरे जास्ती आहे, असे देश जे आहेत ना ते टाळायला सांगितलेले आहेत. तर मनुष्य तिथं जाऊन राहतोय
ही त्याची स्वतःची घुमघुमी आहे, निसर्ग असा नाही आहे. तो समशीतोष्ण अशा ठिकाणी राहावं असं सांगतो. तर तिथल्या लोकांच्या बॉडी फिजिओलॉजीवरती या अंधार आणि प्रकाशाचे आत्ता आपण जे गुण आणि दोष सांगतोय त्याचा निश्चित परिणाम त्याच्यावरती येत असतो. पण स्वतःचं वतन सोडून, स्वतःच्या शेती सोडून लोकांना कुठं दुसरीकडे जायचं नसतं, हे आपण आपल्या ठिकाणी सुद्धा बघतो. तसं त्या लोकांचं होत असावं, पण जगण्यासाठी किंवा राहण्यासाठी या गोष्टी फारशा योग्य नाही आहेत, हे तितकंच खरं आहे. त्राटक किंवा एखाद्या ज्योतीकडे बघणं आणि सूर्याकडे बघणं याच्यात खूप फरक आहे. तर सूर्याकडं नेकेड आईने आपण जर बघायला लागलो तर ते खूप धोकादायक आहे, तसं करायला नाही पाहिजे, रेटायनाही जाऊ शकते. 20 सेकंद सूर्याकडे जर बघितलं आपण आणि थांबत थांबत जर बघितलं तर रेटायनावरती जो प्रकाश पडतो त्यांनी तुमच्या शरीरातले जे अल्ट्रा व्हायोलेट रेस त्याच्यावर जे पडतात ना, त्याच्यामुळे स्त्रियांचं आरोग्य सुधारतं. वंध्यत्वाची कन्सेप्ट जी आहे ना ती चांगल्या पद्धतीने सुधारायला लागते. ओव्ह्युलेशन प्रॉपर व्हायला लागतं, PCODs कमी व्हायला लागतात, थायरॉईडचं आरोग्य सुधारायला लागतं. हे त्याचे खूप फायदे आहेत. पण सूर्याकडे अशा पद्धतीने बघणं हे योग्य नाही आहे आणि थांबून बघणं हे ठीक आहे. रात्री सगळीकडे अंधार आहे आणि तुम्ही ज्योतीवरती लक्ष करून त्राटक जर केलं तर तुमच्या डोळ्याला त्याचा उपयोग होईल. परंतु एका मेणबत्तीचा किंवा पणतीचा प्रकाश आहे आणि त्याच्यात तुम्ही वाचायला जरी सुरुवात केली ना आणि बाकी एवढा अंधार असेल तर तुमच्या डोळ्याची ताकद नक्की वाढू शकते. पालेभाज्या बंद केल्या, त्रिफळा चूर्ण रात्री घेतलं आणि रसहृदय पोट्टली नावाचं औषध घेतलं ना तर डोळ्याला चष्मा लागत नाही. इथपर्यंत ते चांगले विचार जे आहेत ते आयुर्वेदामध्ये आहेत. तर हे प्रकार माझ्या मते करणं जास्त योग्य ठरेल. आता मूळ जो मुद्दा आहे त्याच्याकडं माझ्या मते आपल्याला वळणं खूप गरजेचं आहे. आणि त्यात आयुर्वेदाच्या हिशोबाने प्रकाश आणि अंधाराच्या हिशोबाने जो विचार आहे तो लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. तर आपल्या शरीरामध्ये अग्नी नावाची जी गोष्ट आहे ती म्हणजे काय, हा प्रकाशाचाच एक भाग आहे. आणि 13 अग्नी आपल्या शरीरात सांगितले आहेत. पंचभौतिक अग्नी सांगितलेले आहेत, 7 धातू अग्नी सांगितलेले आणि एक जाठा अग्नी सांगितलेला आहे. पित्त जे आहे त्याच्या आश्रयाने तेज असतं म्हणून सांगितलेलं आहे. हे तेज महाभूत जे आहे ते पृथ्वी आप तेज, वायू आकाश या हिशोबाने मध्यंतरीच्या भागात ठेवलेला आहे आणि तो आपल्या शरीराचा काटा आहे. तर पंचभौतिक शरीरात तेजाला म्हणजे अग्नीला त्यामुळे महत्त्व आहे. आपल्या शरीरामध्ये 7 धातू आहेत, त्यापैकी रसरक्त मांस मेद मध्ये आहे आणि अस्थिमज्जा शुक्र दुसऱ्या बाजूला आहे. तर तीसुद्धा मेदाचं जे काम आहे ते त्या तेजाच्या हिशोबाने आपल्याला लक्षात घेणं खूप गरजेचं असतं. रक्ताच्या आश्रयाने पित्त असतं, तिथंसुद्धा अग्नी सांगितलेला आहे आणि तो पित्ताचा अग्नी आहे. तर रक्ताचे आजार, पित्ताचे आजार हे सगळं प्रकरण जे आहे ना ते तुमचं त्या हिशोबाने आपल्याला बघायला लागतं, उजेडाच्या किंवा प्रकाशाच्या हिशोबाने. उष्णवीर्य आणि शीतवीर्य अशी 2 वीर्य सांगितलेली आहेत. तर चंद्राचा प्रकाश हा शीतल सांगितलेला आहे आणि उष्ण शक्ती जी आहे ती सूर्याची आहे. तर त्यामुळे 2 वीर्यांचा विचार जो आहे तो अग्नीच्या हिशोबाने आपल्याला त्याच पद्धतीने करायला लागत असतो. रूप तन्मात्रा जी आहे ती डोळ्याच्या ठिकाणी आहे. डोळे हे तेजाचे सांगितलेले आहेत. चक्षुष तेजोमयम तस्य विशेषाश श्लेष्मणोभयम असं सांगितलेलं आहे. तर डोळ्याला दिसणारी जी रूप तन्मात्रा आहे ती तेज महाभूताची तन्मात्रा आहे. डोळ्याच्या ठिकाणी जे पित्त सांगितलं आहे ते आलोचक पित्त म्हणून सांगितलेलं आहे. तर उष्णतेचा आणि प्रकाशाचा संबंध हा असा आयुर्वेदान जो आहे ना तो या पद्धतीने सांगितलेला आहे. ह्याच्याबरोबर असं होतं की कुटीप्रवेशिक आणि वातातपिक असे 2 प्रकार जे आहेत ना ते रसायन सेवनाचे सांगितलेले आहेत. आपण हिंडतो फिरतोय, सगळीकडे जातोय, सगळं खातो पितोय आणि तरी सकाळी च्यवनप्राश वगैरे खातो. तर ते रसायन सेवन जे आहे, रसायन म्हणजे इथं केमिकल असा अर्थ नाही आहे, सप्तधातूंचं वर्धन करणारी जी गोष्ट शरीराची आहे, जी आयुष्य वाढते, तरुण पण टिकून ठेवते, त्याला रसायन असं म्हटलं जातं. तर तुमच्या अंगावरती वाराही पडतोय, तुमच्या अंगावरती ऊनही पडतं, तर तुमच्या शरीरात क्षरण किंवा क्षपण जे आहे ते होत असतं किंवा तुमचं शरीर झिजत असतं. कारण हे 2 दोष जे आहे ते डिस्ट्रक्टिव्ह आहे आणि कफ जो आहे तो कन्स्ट्रक्टिव्ह असं काम करत असतो. तर अशा वेळी तुम्ही च्यवनप्राश जर घेत असाल आणि ते जर तुम्ही अंधाऱ्या खोलीत 3 गर्भाची जी खोली आहे त्याच्यात बसून जर च्यवनप्राशसारखं औषध घेतलं तर तुमचा उजेडाशी संबंध येत नाही, वाऱ्याशी संबंध येत नाही आणि तुमचं शरीर जे आहे त्याची दुरुस्ती चांगली व्हायला लागते. तर तिथं सुद्धा पुन्हा आकाशाचा प्रकाशाचा संबंध तोच आहे. ज्यावेळेला दोषांची गती आपण लक्षात घेतो त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये जे अन्न आहे ते पचवायची भूक ज्यावेळेला आपल्याला लागते तेव्हा कोठ्यातून सगळे दोष, शाखेतून सगळे दोष जे आहे ते कोठ्यामध्ये यायला लागतात, म्हणजे रक्तातून, मांसातून, मेदातून यायला लागतात आणि आपल्याला भूक लागायला लागते. ही बरी होण्याची गती आहे. अन्न पचून गेलं की ते दोष सगळे पुन्हा शाखेमध्ये जायला लागतात, ही आजारी पडण्याची गती आहे. आणि हा जो क्रम दोषांचा चाललेला आहे ना हा सर्कॅडियन रिदमनुसार चालत असतो असं आपल्या लक्षात येतं आणि त्याचा प्रकाश आणि अंधाराशी जो संबंध आहे तो सुद्धा आपल्याला त्या पद्धतीने लक्षात घ्यायला लागतो. काळाचा विचार जो आहे, दिवस रात्र आहे, ऋतू आहेत, आदानकाल आहे, विसर्ग काल आहे. तर आदानकालामध्ये सूर्यशक्ती ही प्राबल्याने युक्त अशी असते. विसर्ग काळ असतो त्यावेळेला तुमच्या शरीरामध्ये चंद्रशक्ती जी असते प्रबळ असते. आदानकाळ म्हणजे आपल्या शरीरातलं ताकद काढून घेणारा हा काळ आहे.
ग्रीष्म ऋतू वगैरे जो असतो त्यावेळेला आपण जे थकून जातो ते त्याच्यामुळे जातो आणि सूर्याची प्रखर उष्णता त्रास देते. सगळीकडं प्रकाश उपयोगी असं आपण म्हटलं आणि हे आता नवीन काय झालं, सूर्याने त्रास द्यायला का सुरुवात दिली, तर अति सर्वत्र वर्ज्य आहेत हे कुठेतरी लक्षात घेणं गरजेचं असतं. आणि विसर्ग काळामध्ये रसायन सेवन करून तुम्ही तुमच्या आयुष्याचं वर्धनसुद्धा चांगल्या पद्धतीने करू शकता. तर असा काही जो विचार आहे तो आयुर्वेदातला आहे. आणखी काही गोष्टी आहेत त्याही आपण बघणार आहोत लेक्चरच्या पुढच्या भागामध्ये. बरोबर. प्रेक्षक हो, प्रकाश आणि अंधार याविषयी अधिक माहिती आपण जाणून घेणारच आहोत, पण इथे वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय, पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिव पेठ, ऑफ बाजीराव रोड, नातोबा गणपती जवळ, पुणे 411030, शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333, तसेच 7774919193 आणि 9595810727. ईमेल shriviswamrut@gmail.com. तर प्रेक्षक हो, ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये. आणि आज आपण चर्चा करत आहोत नैसर्गिक कृत्रिम प्रकाश आणि अंधार, समज, गैरसमज आणि आयुर्वेदीय दृष्टिकोन. आणि या विषयावर मार्गदर्शन करत आहेत आयुर्वेद तज्ज्ञ, आयुर्वेद विद्या पारंगत वैद्य समीर गोविंद जमदग्नी सर. ब्रेकला जाण्यापूर्वी आपण प्रकाश आणि प्रकाशाचा जो परिणाम असतो मानवी शरीरावर त्याबद्दल माहिती घेत आहोत. आणि आता सरांच्या ज्या पुढच्या टिप्स आहेत आरोग्यविषयक त्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगते. टिप नंबर 3 आहे, बाहेरचे घाण पाणी पिण्यास आल्यास त्याचा वाईट परिणाम होऊ नये म्हणून महासुदर्शन चूर्ण 1-1 ग्रॅम सकाळी संध्याकाळी गरम पाण्यासोबत घ्यावे. प्रवासात त्रास होऊ नये म्हणून देखील हे औषध घेता येते. टिप नंबर 4 आहे, परीक्षेच्या काळात पिंपळाच्या स्वच्छ ताज्या पानावर आमटी, भात, तूप आणि हळद घालून खाल्ल्यास स्मरणशक्ती चांगली होते. हा प्रयोग कितीही दिवस करता येतो. प्रेक्षक वळूया आपल्या कार्यक्रमाकडे. सर, ब्रेकला जाण्यापूर्वी आपण प्रकाशाचा मानवी शरीरावर होणारा जो परिणाम आहे त्याबद्दल चर्चा करत होतो. त्याबद्दल अजून काय सांगाल सर आपण? खूप छान प्रश्न विचारला प्रतिभा. कसं होतं, आपल्या शरीरातला जठराग्नी जो आहे ना तो शांतेग्नो म्रियते असं म्हटलेलं आहे. जठराग्नी नष्ट झाला म्हणजे तो प्रकाश नष्ट झाला, ते तेज नष्ट झालं तर माणूस मरून जातो. अग्निमूलम बलम पूसाम असं म्हटलेलं आहे. म्हणजे आपल्या शरीराचं बळ जे आहे तो अग्नी आहे, जठराग्नी आहे. भूक नसेल तर काही जमत नाही असं होतं. तुम्ही किती श्रीमंत असा, किती चांगल्या पद्धतीने इतर सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असू देत आणि तुम्हाला जर भूक नसेल तर रडतात लोक. बऱ्याच वेळा किडनी फेलियरच्या लोकांच्या वरती त्यांना अन्न समोर आलं तरी रडायला येतं, कारण भूक लागत नाही आणि मळमळतं. तर हे अग्नीचं बळ जे आहे ना ते लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. आणि अग्नेय जरण शक्ती असं म्हटलेलं आहे. तुमची पचनाची जी ताकद आहे ना ती अग्नीच्या हिशोबाने त्याच्यावरनं अग्नीची परीक्षा केली जात असते. किती अन्न खाल्ल्यानंतर किती वेळा तुमचं अन्न पचतं वगैरे वगैरे. तर हा जो भाग आहे तो त्या अग्नीच्या हिशोबाने आहे. या अग्नीचा, तेजाचा, रूपाचा, डोळ्यांचा विचार जो आहे तो आयुर्वेदात ह्या पद्धतीने आहे. आणि म्हणून डोळ्यात अंजन घालायची पूर्वी पद्धत होती. अंजन डोळ्यात घातलं की अंजन ज्या डोळ्यात घातलं तो मज्जाधातूचा बनलेला आहे. तो मज्जाधातू पित्तधराकाला आणि मज्जाधराकाला एक आपल्या गृहिणीमध्ये म्हणजे लहान आतड्यात आहे आणि तिथं तो वैश्वानर बसलेला आहे. त्यामुळे डोळे चांगले दिसण्यासाठी काजळ घातलेले नाही आयुर्वेदाने, पोटातली भूक वाढण्यासाठी. आणि म्हणून लहान मुलांना ते घातलं जातं. असा त्याच्यामागे एक भाग आहे. लहान मुलांना ते का घालायचं, तर कफाचं वय असतं आणि कफाचे सगळे गुण स्त्यान, पिच्छिल, गुरु वगैरे असे आहेत. त्यामुळे त्यांची भूक पटकन मरू शकते, म्हणून ते डोळ्यात घालायचं आहे आणि सकाळच्या वेळेला घालायचं आहे, आंघोळीच्या नंतर घालायचा आहे. तर तो विषयांतराचा भाग आपण सोडून देऊ. पण प्रकाशाचा आपल्या शरीरात येणारा परिणाम जो आहे ना तो लक्षात जर घेतला तर प्रकाशामुळे आपली त्वचा जी आहे ती चांगली होते. नख, केस आणि दात हे जे आहेत ना ते उत्तम पद्धतीने बलवान होण्याचं काम जे आहे ना ते प्रकाश जर प्रॉपर असेल आणि पोटातली भूक चांगली असेल तर होऊ शकतं. व्हिटॅमिन डीचं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कोलेस्ट्रॉल जे आहे त्याच्यावरती ज्या सूर्याचे किरण पडतात त्यावेळेला मग व्हिटॅमिन डीची उत्पत्ती व्हायला लागते. लोक व्हिटॅमिन डीच्या गोळ्या बऱ्याच वेळा घेतात आणि कॅल्शियम सप्लिमेंट घेत नाहीत. तर हाडातलं वर कॅल्शियम काढलं जातं आणि त्याच्यामुळं जास्तीच त्रास होतो असं होतं. तर अंगाला तेल लावावं आणि सकाळी अंगावर कपडे असले तरी उन्हात जर बसलं तर त्याचा परिणाम जो आहे तो तुम्हाला हाडं बळकट होण्यासाठी होऊ शकतो. पण ते सुद्धा माफक प्रमाणात करायचं आहे. कारण रावणकृत आरोप प्रकाशामध्ये 5 ज्या आयुष्याचा ऱ्हास करणाऱ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याच्यात सकाळचं कोवळं ऊन, प्रेताचं जे यांचा धूर जो आहे तो,
प्रौढस्त्रीशी संबंध येणं वगैरे या इतर गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर प्रत्येक गोष्टीमध्ये कुठेतरी मात्रा ठरवणं, काळ ठरवणं हे खूप गरजेचं असतं, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तुमची रोगप्रतिकारक शक्ती जर वाढायची असेल तर तुम्ही उन्हात थोडं राहणं हे खूप गरजेचं आहे. त्याच्याबरोबरीने तुमच्या शरीरामध्ये जंतूंचा संसर्ग येऊ नये आणि इन्फ्लमेशन होऊ नये असं जर वाटत असेल किंवा इन्फेक्शन होऊ नये असं वाटत असेल तर तुम्हाला उन्हाचा वापर जो आहे तो करून घेणं खूप गरजेचं आहे. उन्हात किंवा प्रकाशाचा परिणाम म्हणून तुमचा मूड जो आहे तो चांगला राहतो, ताणतणाव कमी येतात आणि त्याच्यामुळं तुमच्या शरीरातलं जे नैराश्य आहे मनातलं ते कमी व्हायला लागतं. अंधाऱ्या खोलीत सतत बसून राहणं, 3च अंदाज झाले तरी दिवा न लावणं, ही जी भावना आहे ना ती डिप्रेशनचं किंवा नैराश्याचं प्रतीक असते. तर प्रकाश जर असेल तर या गोष्टी ज्या आहेत त्या खूप चांगल्या पद्धतीने कमी यायला लागतात. चिंता किंवा चिडचिड होणं हे जे प्रकरण आहे हे सुद्धा उत्तम पद्धतीने कमी व्हायला लागतं. सूर्याच्या प्रकाशात फिरल्या कारणानं एकाग्रता जी आहे ती उत्तम पद्धतीने व्हायला लागते. तर त्याचा विचार करणं खूप गरजेचं असतं. तुमच्या शरीरामध्ये रक्तदाब जो आहे तो जर कमी व्हायचा असेल तर तुम्हाला घाम येणं गरजेचं आहे. म्हणजे रक्ताचा व्हॉल्यूम जो आहे तो जर कमी झाला तर तुमचं BP जे आहे ते कमी यायला सुरुवात होत असते. सूर्यप्रकाशामुळे त्वचेतलं जे नायट्रिक ऑक्साईड जे आहे ना ते बाहेर पडायला सुरुवात होते आणि तसं झाल्याकारणाने रक्तवाहिन्याचा विस्फार होतो. हृदयाला किंवा ब्रेनला धक्का लागण्याची शक्यता त्यात कमी व्हायला लागते. तर सूर्यप्रकाशाचा एवढा इतका मोठा फायदा जो आहे ना तो होत असतो. एक्लाम्सिया नावाचा जो स्त्रियांना त्रास होण्याची शक्यता असते प्रेग्नन्सीमध्ये, तर उन्हामध्ये जर त्यांचं थोडंसं भटकंती झाली किंवा ते फिरायला जर त्यांनी सुरुवात केली ना तर एक्लाम्सिया किंवा प्रोटीनमध्ये युरिनमध्ये प्रोटीन येणं हा जो प्रकार असतो ना तो उत्तम पद्धतीने कमी होऊ शकतो. ह्याच्याबरोबरीने असं होतं की आपली दृष्टी जी आहे ती प्रकाशामुळं उत्तम पद्धतीने सुधारायला लागते. डायरेक्ट सूर्याकडे बघायचं नाही हे आपण मगाशीच बघितलेलं आहे. अपघात वगैरे होण्याची शक्यता प्रकाशामुळे कमी असते, कारण सगळीकडे दिवे असल्या तर नैसर्गिक दिवा असू दे किंवा आपण लावलेला दिवा असू दे तर त्याचा परिणाम जो आहे तो उत्तम पद्धतीने तुम्हाला संरक्षणाच्या हिशोबाने सुद्धा उपयोगी पडत असतो. स्मरणशक्ती चांगली होण्यासाठी सुद्धा या उन्हाचा जो वापर आहे ना तो करणं खूप गरजेचं आहे. अग्नी चांगला असेल तर स्मरणशक्ती, धीधृती, स्मृती जी आहे ना, पॉवर ऑफ ॲक्विजिशन आणि पॉवर ऑफ रिकलेक्शन ही दोन्ही चांगली राहते. डिमेन्शिया जो असतो, म्हाताऱ्या लोकांना विसरण्याची प्रक्रिया, अल्झायमरची सुरुवात होणं, या गोष्टी जर ॲरेस्ट करायच्या असेल तर अंधार आणि प्रकाशाचा योग्य वापर नॅचरली करणं हे खूप गरजेचं असतं. ह्याच्यावरून पिरियड्स जे आहे ते इरेग्युलर होण्याचं कारण जे आहे ते 4 दिवसाचे पिरियडच्या काळामध्ये विश्रांती न घेणं हे कारण आहे आणि तितकंच महत्त्वाचं कारण म्हणजे उन्हामध्ये अजिबात न जाणं फिरणं हे आहे. तर उन्हामध्ये तुम्ही जर जात असाल तर पिरियड नॉर्मली यायला लागतात, बीजग्रंथीतल्या गाठी ज्या आहेत त्या कमी व्हायला लागतात, PCOD कमी यायला लागतात, त्वचा चांगली व्हायला लागते, हिरसुटिझमची जी लक्षणं आहेत अंगावर लव वाढणं ही सुद्धा कमी यायला लागते. इतकं या प्रकाशाचं महत्त्व जे आहे ना ते खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. प्रकाशाने सेरोटोनिन जे आहे ते आपल्या शरीरात हळूहळू वाढायला लागलं की त्याचा परिणाम म्हणून टेस्टोस्टेरॉन जे आहे तेही हळूहळू वाढायला सुरुवात होते आणि त्याचा परिणाम म्हणून पुरुषांच्या शुक्रांची वाढ व्हायला लागते, ध्वजभंगाची तक्रार कमी होते, काम वासनेची जी कमी आहे ती सुद्धा कमी व्हायला लागते आणि तसाच परिणाम जो आहे तो स्त्रियांच्या बाबतीत सुद्धा उत्तम पद्धतीने यायला लागतो. आपले हार्मोन्स जे आहे ते उत्तम पद्धतीने काम करायला लागतात, वात पित्त कफांच्या गती व्यवस्थित होतात, अन्न खाल्ल्यानंतरचे अवस्थापाक जे आहे ते उत्तम पद्धतीने आपल्याला मदत करायला लागतात आणि अन्नाचं पचन चांगलं व्हायला लागतं. तर हा सगळा भाग जर लक्षात घेतला ना तर अंधार आणि प्रकाशाचं महत्त्व आपण घरी बसून AC रूम आहे आणि पडदे लावून जर तुम्ही हा कार्यक्रम ऐकत असाल तर थोडंसं बाहेर जाऊन अंगारती ऊन घेणं आणि तो प्रकाश जो आहे तो डोळेवरून बघणं ही गोष्टसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. तर तुमच्या शरीराचं आणि मनाचं आरोग्य चांगलं व्हायला लागेल आणि घरचा करता माणूस हे करायला लागला की बाकीची मुलं बाळी करायला लागतात आणि आपली इन्व्हेस्टमेंट नेहमी आरोग्यामध्ये असायला पाहिजे. आजारी पडल्यानंतर डॉक्टरकडून जाऊन कोणती इन्व्हेस्टमेंट तुमची सुधारणार नाही आहे. तर बचतीला वाव द्यायचा असेल तर तो तब्येतीच्या बाबतीत द्या. अंधाराचा आणि प्रकाशाचा विचार तुम्ही आरोग्याच्या हिशोबाने करा. बरोबर. मग ज्याप्रमाणे शरीरावरती प्रकाशाचा हा एवढा चांगला परिणाम होतो त्याचप्रमाणे अंधाराचाही शरीरावरती नक्कीच परिणाम होत असेल तर सर मग त्याबद्दल काय सांगाल आपण? आता कसं होतं, कृत्रिम अंधार आहे असं केव्हा करायला लागतो तर आपलं संपूर्ण शरीरातल्या घटना तुम्ही लक्षात घ्या. लघवी होणं, संडासला होणं, मैथुन कर्म, झोप येणं, प्रसूती होणं, पिरियड येणं, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना ही नर्वस ऑपरेशन आहे. स्तनपान करणं, त्यामुळे पूर्वीच्या काळी वाडे असायचे आणि वाड्यात एक खोली अशी असायची की तिथं ती अंधारी खोली असायची आणि तिथं एक ना एक तरी बाळंतीणं असायची, कारण एकत्र कुटुंब असायचं, 30-40 लोक असायचे आणि मग त्या अंधाऱ्या खोलीत ते डिलिव्हरी वगैरे घरच्या घरीच त्यावेळेला व्हायच्या आणि नंतर ज्यावेळेस 7-8 महिन्यांनी डिलिव्हरी झाल्यावर ती स्त्री बाहेर यायची ना तर गोरी गोरी पान अशी ती पिवळी धमक अशी बाई असायची आणि हातात तिच्या बाळकृष्ण असायचा. तर हे प्रकरण आता दिसतच नाही आपल्याला.
कोण बाळंतीण झालंय, मूल कुठं आहे, त्याची तब्येत कशी आहे, आईची कशी आहे, असं ते पाप्याचं पितर स्लीपर घालून घरभर सगळीकडे फिरत असतं. देवघर नाही, बेडरूम नाही, स्वयंपाक नाही, घर नाही, काही नाही. म्हणजे कशाचं ताळतंत्र राहिलेलं नाही आहे. तर हा अंधार कशासाठी आहे, तर जितका अंधारामध्ये या गोष्टी घडतील ना, ते नर्वस ऑपरेशन आहे. त्याच्यात फोटोफोबिया लक्षण असतं, प्रकाश सहन होत नाही, त्याला प्रकाश हा सहत्व असं म्हणतात. तर स्तनपान करत असताना पदराड का पाजायचं, तर अंधार पडण्यासाठी, नजर लागू नये असे विचार त्यावेळेला असायचे. तर तुम्ही हे लक्षात घ्या की शौचालयामध्ये सुद्धा मंद प्रकाश असावा किंवा नसावा, काही बिघडत नाही त्याच्यामुळं. खाताना घास जसा आपला तोंडामध्ये जातो तशीच तिथेही प्रक्रिया घडणार आहे. असं जर असेल तर तुम्हाला हे लक्षात घ्यायला पाहिजे की प्रकाश जो आहे तो इथं जर कमी असेल तर पोट साफ होणार आहे. पोट साफ होण्याची प्रक्रिया ही कुंथून अँटीरियर ॲब्डॉमिनल वॉलशी संबंधित नाही आहे, ती आपल्या मस्तिष्काशी आणि यकृताशी संबंधित आहे. तर पेरिसाल्सिस नॉर्मल येणं म्हणजे भ्रूणजलोका गती जी आहे ती नॉर्मल येणं हे आपल्या सर्कॅडियम रिदमशी संबंधित आहे, सूर्य आणि चंद्राच्या गतीशी संबंधित आहे आणि प्रकाशाशी संबंधित आहे. तुम्ही अन्न खाल्ल्यानंतर ते पोटात गेलं जठरामध्ये की 2 तासांनी एक इम्पल्स येतो आणि तो मोठ्या आतड्यापर्यंत जातो. 6 तास झाली मग शौचाची भावना येते, त्याला मास मुवमेंट असं म्हणतात. तर हे जर लक्षात घेतलं तर तुम्हाला प्रकाश आणि अंधाराचा त्याचा असलेला संबंध लक्षात येईल. तर ह्या सगळ्या नर्वस ऑपरेशनसाठी अंधार असणं गरजेचं आहे. मग तो कृत्रिम असू दे किंवा नैसर्गिक असू दे, त्याचा आपल्याला उपयोग होणार आहे. पण हा अंधार जो आहे तो इतर वेळेस प्रत्येक वेळेस चालेल का, तर रात्री अंधार आहे आणि तुमचं शरीर जे आहे ते झोपायच्या तयारीत आहे आणि तुम्ही कृत्रिम प्रकाश जर तुम्ही लावायला लागलात तर तुमच्या शरीरामध्ये नको ते वाईट बदल व्हायला लागतात. आपल्या शरीराला जाणवतं की अजून सूर्यास्त झालेलाच नाही आहे आणि मग दिवसा जशी प्रक्रिया शरीरात सुरू असते तशा चयापचयाच्या प्रक्रिया बिघडायला लागतात. आणि हे आपण इतकं करून ठेवलेलं आहे जीवाचा शोध लागल्यानंतर की त्यामुळं या गोष्टीचा संबंध आरोग्याशी आहे हेच आपण विसरून गेलेलं आहे. आपण साप सोडून भुई झोपटतोय, आपण औषध घेऊन आरोग्य विकत घ्यायचा प्रयत्न करतोय, आपण लवकर झोपायचा प्रयत्न करत नाही आहे, आपण रात्री दिवे बंद करून गाढ अंधारामध्ये झोपायची सवय करत नाही आहे, आपण हितगुज जे आहे ते आपल्या जीवलगांशी जे करायचं आहे ते सुद्धा विसरून गेलेलं आहे मोबाईल जवळ असल्या कारणानं. जोडीदाराकडे इंटिमसी ज्याला म्हणतात, जवळीक जी आहे ना ती त्यामुळे गेलेली आहे. प्रत्येकजण प्रत्येकाच्या विश्वामध्ये रमलेला आहे मोबाईलच्या आणि ते काल्पनिक असं भासमान विश्व आहे. त्यामुळे मनावरती त्याचे टोले आणि म्हणून शरीरावरती. डोळ्याच्या हिशेबाने प्रकाश निळा जो आहे तो मेंदूला जागृत ठेवतो आणि तुमच्या शरीरातल्या प्रक्रिया रात्रीच्या कृत्रिम प्रकाशामध्ये बिघडायला सुरुवात होतात आणि कॅन्सरसारखे, प्रोस्टेटच्या एनलार्जमेंटसारखे, पिरियडशी संबंधित असे वेगवेगळे चयापचयाचे प्रॉब्लेम येतात आणि आपण त्याला लाईफस्टाईल डिसऑर्डर असं म्हणून नाव देतो. पण हे सगळं प्रकरण जे आहे ते उलट्या पद्धतीने फिरवणं खूप गरजेचं आहे. आणि स्वतःपासून सुरुवात केली ना तर घर सुधारतं, घरापासून सुरुवात झाली की गल्ली सुधारते, गल्लीपासून सुरुवात केली की मोहल्ला सुधारतो आणि जिल्हा, तालुका वगैरे हे सर्व होत देश सुधारतो. तर आयुर्वेदाची ही विचारसरणी जी आहे ती कुठंतरी आपण अंगी करणं आणि ते त्या पद्धतीने करणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर संपूर्ण भारत हा सशक्त होऊ शकतो आणि सुबुद्ध होऊ शकतो. बरोबर. प्रेक्षक ही चर्चा आपण सुरू ठेवणार आहे. आपल्याला एक फोन येतोय रुपेश गुजराती सिन्नरवरून. हॅलो. हां रुपेश सर बोला. हां, मी रुपेश गुजराती बोलतो सिन्नरहून, जिल्हा नाशिक. माझा प्रश्न असा आहे, कोवळे ऊन हे मानवी शरीरात किती वयापर्यंत आवश्यक असते आणि B12 व्हिटॅमिन जीवनसत्वामुळे कुठले आजार होतात आणि त्याच्या आयुर्वेदात काय उपाय आहेत? ओके, धन्यवाद रुपेश सर. आयुर्वेदामध्ये 6 रसांचा आहार सांगितलेला आहे, मधुर, आम्ल, लवण, कटुतिक्त कशा आहे. आणि हे रस जे असतात ना ते वेगवेगळ्या महाभूतांनी युक्त असतात. हे आता मधुर रस आहे तो पृथ्वी आणि जल या 2 महाभूतातून उत्पन्न झालेला आहे. तर जेवण करताना पहिल्यानं भूक लागलेली आहे असं समजून जेवायचं आहे. मित्र हॉटेलचं बिल देतो म्हणून जेवायला बसायचं नाही आहे. तुमच्या पोटामध्ये भूक पाहिजे, शुद्ध ढेकर यायला पाहिजे, हलकेपणा पाहिजे, मन प्रसन्न पाहिजे, तोंडामध्ये लाळ सुटायला पाहिजे, अशा वेळेला अन्न खायचं आहे. तर त्यावेळेला वाताची अवस्था असते आणि गोड रस घेतला की वात शमतो. नंतर मग आंबट, खारट आणि सगळ्या शेवटी कडू खायचं असतं. असं जर 6 रसाचा अभ्यास केला ना तर सर्व रसाभ्यास हा बलवरण कराणाम श्रेष्ठ असं म्हटलेलं आहे. तुम्हाला कोणतीच डेफिशियन्सी होत नाही, B12ची सुद्धा होत नाही. B12 ही आत्ताची परिस्थिती आहे. आपल्या मळामध्ये किंवा विष्ठेमध्ये जे गुड मायक्रोब्स असतात, चांगले जंतू, ते त्या मोठ्या आतड्यामध्ये B12 तयार करतात आणि मग ते यकृतामध्ये येऊन साचत असतं. तर हे जंतू आपणच नष्ट केलेत. अन्न भरपूर मिळावं म्हणून शेतकऱ्यांनी काय केलं, बियाणे वेगळ्या पद्धतीचे घेतले, खतं आणि फवारण्या केल्या आणि ते फवारण्या केलेले जे अन्न आहे ते पोटात गेल्या कारणाने चांगले आणि वाईट दोन्ही मायक्रोब जे पोटातले ते बिघडायला सुरुवात झाली आणि आता 10 पैकी 10 लोकांना हल्ली B12ची डेफिशियन्सी होते आणि मग त्याची इंजेक्शन घ्यायची पाळी येते. तर हे फारसं योग्य आहे असं मला वाटत नाही. 6 रसाचा आहार घ्यावा
आणि B12चं प्रकरण जे आहे ते या 6 रसाच्या आहाराने निघणार आहे. कोवळं ऊन हे आयुर्वेदाने नकोच म्हणून सांगितलेलं आहे. विचित्र वाटेल. पालेभाज्या खाऊ नयेत असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. कडधान्य खाऊ नयेत असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. कडधान्य केलं की माणूस आयुष्यात राहत कसा होतं हे मी त्या लेक्चरमध्ये आधी सांगितलेलं आहे. तुम्ही कृपा करून ते बघू शकता. तर कोवळ्या उन्हाचाही असाच परिणाम आहे. मंदेय नामाचे जे राक्षस आहेत किंवा जंतू आहेत ते उत्पन्न होतात आणि त्यावेळेला अर्घ्य वगैरे सूर्याला देण्याची प्रक्रिया त्यातून जन्माला आलेली आहे. आणि जमिनीच्या आश्रयाने असलेला जो ओझोनचा थर असतो त्यावेळेला हळूहळू विरघळायला सुरुवात झालेली असते आणि साधा वायू जो आहे ऑक्सिजनयुक्त परंतु नायट्रोजन आणि इतर कार्बन डायऑक्साईड मोनॉक्साईड वगैरे हे वाढायला लागतात. त्यावेळचं जे ऊन आहे ते तुम्हाला इन्फेक्शनला प्रोन करू शकतं. अंगावरती ऊन खूप राहिलं तर त्वचेतलं जे पित्त आहे भ्राजक पित्त ते वाढायला लागतं. रक्ताचा उत्क्लेश करणाऱ्या कारणामध्ये ऊन सांगितलेलं आहे आणि त्यामुळे नेहमी ऊन घेणं ही प्रक्रिया आयुर्वेदाला मान्य नाही आहे आणि त्याचा विविक्षित आजारांच्यामध्ये वापर करणं हे मात्र करायला पाहिजे. त्यामुळे कोणत्याही अवस्थेमध्ये तुम्ही कोवळं ऊन घेताय तर जवळच्या वैद्याचा तुम्ही सल्ला घ्या. तो तुम्हाला योग्य मार्गदर्शन करेल. कारण प्रकृतीनुसार माणूस आयुर्वेद विचार करतो. पुरुषम पुरुषम वीक्ष. बरोबर. प्रेक्षक हो, ही चर्चा आपण सुरू ठेवणार आहोत. इथे वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय, पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिव पेठ, ऑफ बाजीराव रोड, नातोबा गणपती जवळ, पुणे 411030, शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333, तसेच 7774919193 आणि 9595810727. ईमेल shriviswamrut@gmail.com. प्रेक्षक हो, ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये. आज आपण चर्चा करत आहोत नैसर्गिक कृत्रिम प्रकाश व अंधार, समज गैरसमज आणि आयुर्वेदीय दृष्टिकोन या विषयावर. ज्यावेळेला आपण प्रकाश आणि अंधाराचा विषय काढतो त्याला आपल्याला बऱ्याच वेळेला फक्त नॅचरल म्हणजे नैसर्गिक सूर्यापासून मिळणारा प्रकाश याबद्दल माहिती असते, परंतु कृत्रिम प्रकाश जो असतो त्याच्याबद्दलही बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे. तर सर, कृत्रिम नैसर्गिक अंधाराचे फायदे तोटे काय आहेत? बरोबर आहे. कृत्रिम नैसर्गिक अंधार आणि प्रकाश असं दोन्ही आपण बघूया. म्हणजे विस्तार जो आहे तो व्यवस्थितरित्या करता येईल. कसं होतं की कृत्रिम प्रकाश जर तुम्ही कृत्रिम अंधाराच्या वेळी उत्पन्न केला तर तुमचा सर्कॅडियन रिदम जो आहे तो बिघडतो आणि मग तुमचं पोट बिघडणं, मनाची अवस्था जी आहे ती उदासीन होणं या गोष्टीवरती त्याचा परिणाम होतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कृत्रिम प्रकाश जर केला आणि अंधार जर कृत्रिम तुम्ही ठेवला नाही तर त्याचा परिणाम म्हणून मुलांची उंची वाढत नाही असं होतं. त्यामुळे ज्या मुलांची उंची वाढत नाही त्यांना व्यवस्थितरित्या रात्रीची झोप झाली आणि सकाळी लवकर जाग आली ना तर त्याचा त्यांना खूप उपयोग होणार आहे. चयापचयाची कोणतीही प्रक्रिया जी आहे ना ती अंधारामध्ये आणि प्रकाशामध्ये या दोन्ही पद्धतीने जर विचार करायला तुम्ही सुरुवात केली तर संध्याकाळच्या नंतर तुमच्या शरीरामध्ये अंधारामुळे होणारे बदलच व्हायला पाहिजे. त्यावेळी तुम्ही जर जेवायला लागलात तर ती प्रक्रिया दिवसाची प्रक्रिया आहे आणि शरीर ते ॲक्सेप्ट करत नाही आणि त्यामुळे 7 नंतर जेवणं, 7 वाजल्यानंतर किंवा सूर्यास्तानंतर जेवणं हे खूप घातक होतं. हृदयाचे आजार, त्वचाविकार, दमा आणि ह्याच्याबरोबर मनाशी संबंधित जे आजार आहेत ना ते संध्याकाळी उशिरा जेवल्या कारणानं उत्पन्न होणारे आजार आहेत. हे कुठेतरी मनुष्याने लक्षात ठेवायला पाहिजे. प्रसव झाल्यानंतरचं जे डिप्रेशन येते ना ते सुद्धा रात्रीचा अंधार तुम्ही व्यवस्थित कंझ्युम केला नाही तर तुम्हाला ते येण्याची शक्यता असते. त्यामुळे कृत्रिम प्रकाशाचा गर्भिणीला आणि सुतिकेला दोघींनाही त्रास होऊ शकतो. गर्भावस्थेमध्ये ज्यावेळेला अंधाराची उपलब्धी असते त्यावेळेला बाळाची वाढ जी आहे ती झपाट्याने व्हायला लागते आणि त्याच्या शरीराची वाढण्याची गती जी आहे ती निरंतरची खूप चांगली असते जन्माला येण्याच्या नंतरच्यापेक्षा. तर तिचा अंधार आणि उजेडाचा विचार या पद्धतीने करणं खूप गरजेचं आहे. आपल्या शरीरामध्ये वृद्धावस्था यायला लागली की काय व्हायला लागतं की शरीरात वातदोष वाढायला लागतो, चलत्व वाढायला लागतं आणि त्यावेळेला प्रकाश जो आहे तो तुम्हाला उपयोगी पडणार आहे. रात्रीची झोप तुम्हाला उत्तम उपयोगी पडणार आहे. तर त्यावेळी तरी ॲटलिस्ट हे नियम पाळणं गरजेचं आहे की पहाटे जे आहे ते लवकर उठावं. वाताच्या काळात मलमूत्र विसर्जन त्यांनी व्यवस्थित होतं आणि रात्री लवकर झोपायला सुरुवात करावी. मध्ये मध्ये पडून राहावं. झोप आली नाही आली हा नंतरचा भाग आहे. त्यासाठी औषधं, शिरोधारासारखे प्रकार करता येतात, जटामासीसारखी किंवा सर्पगंधेसारखी औषधं घेता येतात. पण रात्रीची झोप जर तुम्ही भरून काढायला सुरुवात केली तर मग त्याचा परिणाम काय होतो, ग्रोथ हॉर्मोन्स जे असतात ना
ते तुम्ही एकदाच जर जेवलात आणि 18 ते 20 तासाचं जर फास्टिंग तुमचं व्हायला लागलं आणि दीर्घ श्वसनाचा व्यायाम जो आहे पूरक करायचा, अंतकुंभक करायचा आणि नंतर रेचक करायचं, बहिकुंभक करायचं नाही, हे जर करायला सुरुवात केली तर तुमच्या ग्रोथ हॉर्मोनची जी सुरुवात आहे ना ती स्रावायला सुरुवात होते वृद्धापकाळाच्या वेळेसुद्धा. आणि मग तुमच्या शरीरामध्ये काय व्हायला लागतं, मसल मास जे आहे ते कमी होत नाही. अदरवाईज त्याचा परिणाम जो आहे तो खूप विकृत पद्धतीने माणूस झपाट्याने म्हातारा होत राहतो. तर तुम्ही नवीन नवीन गोष्टी शिकत राहा आणि त्याच्यावर आत्ता सांगितले हे उपचार करून बघा. आता आपण काही वनस्पती बघूया की ज्याचा प्रकाश आणि अंधाराशी संबंध आहे. तर ही गोष्ट तुम्हाला मुद्दा म्हणून मी दाखवतो. मोगरा तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल, संध्याकाळच्या वेळेला ही फुलं उमलायला लागली की अतिशय उत्तम सुगंध जो आहे तो भरून राहतो. आणि ह्याचा वापर जो आहे तो दिवसा तुम्ही प्रकाशात खूप राहिला आणि रात्रीही राहिलेला आहे. आणि त्याचा परिणाम म्हणून शरीरात पित्त आणि वात, रक्त जर वाढायला लागलं किंवा बिघडायला लागलं तर त्यावेळेला मोगऱ्याच्या फुलांचा वापर करावा. मोगऱ्याच्या फुलांचा कल्प, पानांचं चूर्ण हे ब्रेस्ट कॅन्सर होऊ नये म्हणून आणि स्तन्याशयातल्या गाठी जे आहेत ते कमी करण्यासाठी आयुर्वेदाने वापरायला सांगितलेलं आहे. तर ही एक वनस्पती अतिशय उपयोगी आहे. ज्यांची जागरण होतात त्यांनी ही नक्की वापरायला पाहिजे. दुसरी वनस्पती जी आहे ती तुम्हाला रातराणी ही वनस्पती तुम्ही सगळ्यांनी बघितली असेल. आणि ह्याच्या फुलांचा गुलकंद जो असतो तो मोगऱ्याच्या फुलाच्या हिशोबाने आपल्याला वापरता येत असतो. तर ही एक वनस्पती वापरणं खूप गरजेचं आहे. ह्याच्याबरोबरीनं गुलबक्षी नावाची एक वनस्पती तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल. तर ही वनस्पती रात्रीचं जागरण असू दे किंवा दिवसाचं तुमचं जागरण काम चांगलं करणं आहे, ह्याच्यामध्ये ह्याचा कंद जो आहे तो खूप उपयोगी पडतो. ह्याच्या कंदाचा वापर ताकामध्ये घासून जर ते चेहऱ्याला लावलं तर अंगारची अतिरिक्त लव जी आहे ती गळून जात असते. पानांचा वापर आहे तो गळवांच्यासाठी उपयोगी पडत असतो. परंतु ही जी फुलं आहेत वेगवेगळ्या पद्धतीची, पांढरी, पिवळी, लाल अशा वेगवेगळ्या रंगामध्येही उपलब्ध होतात. त्याची चूर्ण किंवा त्याचं सिद्ध केलेलं तूप जे आहे ते ज्यांना रात्री जागरण करायची सवय आहे आणि त्याचा शरीरावरती वाईट परिणाम येऊ नये असं वाटत असतं, अशा लोकांसाठी अत्यंत उपयोगी अशी ही वनस्पती आहे. दुसरं तुम्हाला सगळ्यांना माहीत असलेली एक वनस्पती नदीच्या काठी तुम्ही बघितलेली असेल बऱ्याच ठिकाणी, ते म्हणजे एरंड, गंधर्वास असंही म्हणतात. उन्हाळ्यामध्ये जेव्हा दिवस आदान काळामध्ये मोठा होतो ना त्यावेळेला ही वनस्पती डोक्यावरती ठेवणं आणि वरती टोपी घालणं असं जर प्रकरण केलं तर मग सूर्याचा जो सनस्ट्रोक नावाचा प्रकार आहे ना, एस्पेशली नागपूर वगैरे साईडला जो होतो तो यांनी उत्तम पद्धतीने टाळता येतो. तर ही बाहेरून वापरल्यानंतर थंड वनस्पती आहे. पोटात घेतल्यानंतर एरंड तेल वगैरे हे गरम आहे असं लक्षात घ्या. ह्याच्या पानांचा रस आहे तो पोटात जर घेतला गेला रोज रात्री झोपताना तर कोठा थापून जातो, बिलिरुबिन वगैरे कमी यायला सुरुवात होते आणि त्याचा परिणाम म्हणून तुमच्या शरीरातलं पित्त आणि रक्त जे आहे त्याचा उत्क्लेश कमी होतो, ब्लड प्रेशर कमी होतं आणि किडनी फेल्युअर जे बीपीमुळे होतं ते टाळण्याची सगळी योजना जी आहे ती निसर्गाने याच्यामध्ये केलेली आहे. तर अशा ह्या काही वनस्पती आहेत की ज्याचा वापर आपण अंधाराच्या वेळेला आणि उजेडाच्या हिशोबाने ज्या काही गोष्टी आपल्या शरीरामध्ये घडणार आहेत त्याच्या हिशोबाने करू शकतो. बरोबर. प्रेक्षक सरांनी अंधार आणि प्रकाश याविषयी खूप सुंदर माहिती सांगितलेली आहे. प्रकाश हा फक्त नैसर्गिक असू शकतो असं नाही आहे, तर त्याच्यामध्ये कृत्रिम प्रकाशाची ही खूप चांगली संकल्पना सरांनी आज आपल्याला सांगितलेली आहे. आणि त्याच्या शरीरावरती होणारे जे परिणाम आहेत ते सुद्धा आपण पाहिलेले आहेत. सरांच्याकडून आपण त्याच्याबद्दल शिकून घेतलेलं आहे. तेव्हा सूर्यप्रकाशाचा प्रॉपर उपयोग करून आणि सरांनी सांगितलेल्या वनस्पतींचा जो यूज आहे तोही करून आपण सनस्ट्रोकसारख्या आजारापासून किंवा झोप किंवा निद्रा यावरती चांगल्या पद्धतीने उपचार करून घेऊ शकतो. विषय खूप मोठा आहे पण आपल्याला इथे थांबायची वेळ झालेली आहे. सर, आज आपण इथे आलात आणि प्रकाश आणि अंधार या वेगळ्या विषयावरती खूप छान मार्गदर्शन केलं. त्याबद्दल सह्याद्री वाहिनीच्या वतीने आणि प्रेक्षकांच्या वतीने मी तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. नमस्कार. प्रेक्षक हो, हॅलो डॉक्टर हा एक प्रायोजित कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमामध्ये आपण नवीन तज्ज्ञांसोबत नवीन विषयांवर बोलत असतो. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयावर एका नवीन तज्ज्ञांसोबत. तोपर्यंत आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि आनंदी राहा. धन्यवाद. श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय, पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिव पेठ, ऑफ बाजीराव रोड, नातोबा गणपती जवळ, पुणे 411030, शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333, तसेच 7774919193 आणि 9595810727. ईमेल श्रीविश्वामृत@gmail.com.